नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण महागाई आणि आपली बचत किंवा आपली इन्व्हेस्टमेंट याच्यावर या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर तर तुम्ही आजकाल YouTubeवर बघतच असाल की खूप सारे नवीन-नवीन फायनान्शियल इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगत आहे की इतके-इतके रुपयाची एस-आय-पी करा आणि मग तुम्हाला 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर तुम्हाला 1 करोड भेटेल किंवा 40 वर्षानंतर तुम्हाला 2 करोड भेटेल. अरे पण तुम्ही हे लक्षात घ्या की महागाई आपल्या याच्यामध्ये इतकी वाढलेली आहे की 20 ते 30 करोडचं 30 वर्षानंतर काय व्हॅल्युएशन असेल? तर तुम्ही बघा आता जर ₹100 व्हॅल्यू 30 वर्षानंतर ₹17-18 राहणार आहे. तर तर ते 1 करोड असेल तर त्याची व्हॅल्यू किती राहील माहिती आहे का तुम्हाला त्या काळात? 17-18 हजार रुपयाची. जी आताची किंमत आहे ना तेवढीच त्याची व्हॅल्यू राहणार आहे. आणि 2 करोड असेल तर त्याची व्हॅल्यू राहील समजा तेच 8 दुणे 36,000 म्हणजे 1,00,000 पण त्याची व्हॅल्यू राहणार नाहीये 30 वर्षानंतर. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, की आताचे जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर सांगतात, की 40-50 वर्षानंतर तुम्हाला 1-2 करोड भेटेल. तर 1-2 करोडची त्यावेळेसची व्हॅल्यू एकदम नगण्य असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही महागाई काय आहे, महागाई समजून घेणं, महागाईचे गुंतवणुकीवर होणारे कोणकोणते परिणाम आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. तर महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे तुम्ही ज्या रोजच्या वापराच्या ज्या वस्तू आणि सेवा असतात त्याचा दरवर्षी, दर 6 महिन्याला वाढणारा दर म्हणजे महागाई असे म्हणतात. मग महागाईचा काय परिणाम होतो? तर आपल्या खर्चांमध्ये वाढ होते. आपल्या दैनंदिन खर्चामध्ये जास्त वाढ होते. आपला जास्त पैसा हा खर्चला जातो. याच्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होतो. आता महागाई जास्त झाली तर खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे तुम्हाला बचत करायला खूप कमी पैसे राहतात आणि मग ते पैसे खूप कमी राहिल्यामुळं तुम्ही कमी रक्कम गुंतवता आणि त्याच्यामुळे तुमची संपत्ती निर्माण होण्यावर अडचणी निर्माण होतात. आर्थिक नियोजन, तर तुमचं आर्थिक नियोजन कोसळतं याच्यामुळे. आणि तुमचं जर आर्थिक नियोजन बरोबर नसेल आणि जर तुमचं निवृत्तीपर्यंत महागाई खूपच जास्त प्रमाणात राहिली तर निवृत्तीच्या वेळेस तुम्हाला मिळणारी रक्कम ही अत्यल्प असेल आणि त्याच्यामधून तुमचं निवृत्तीनंतरचं तुमचं जीवन जगणं तुम्हाला अवघड होऊन जाईल. कारण तुमचं पेन्शनही फार कमी बसेल आणि तेवढ्याशा पेन्शनमध्ये काहीच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही महागाई काय असते आणि त्याच्या गुंतवणुकीवर कसे-कसे परिणाम होतात ते समजून घेणं खूपच जरुरी आहे मित्रांनो. तर आता महागाईचा संपत्ती निर्माणावर काय-काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला परिणाम आहे की प्रत्यक्ष संपत्तीत घट. जर तुमच्या गुंतवणुकीचा परतावा महागाईच्या दरापेक्षा जर कमी असेल तर तुमची संपत्ती वाढण्याऐवजी ती घट होते. समजा आता आता कसं आहे की ओव्हरऑल आपण हिस्टॉरिकल जर म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा रेट बघितला तर तो 6% आहे आणि महागाई पण 6%च्या रेटनं कंपाऊंड होतीये. म्हणजे लोकं म्हणतात ना 12%च्या रेटनं CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. तर तशी पण महागाईचा पण कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट हा 6% आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी पण कोणची इन्व्हेस्टमेंट आहे कशातली पण, तर त्याचा रेट हा 6%च्या वरतीच पाहिजे. 6%च्या खाली जर तो रेट असेल, तर मग महागाईच तुमची ती बचत पूर्णतः खाऊन टाकेल आणि तुम्ही ₹1 पण वाढणार नाही आणि उलट तुमच्या संपत्तीत घटच होत जाईल आणि 6%चा जर रेट असेल, तर मग तुमची संपत्ती आहे त्या ठिकाणीच राहील आणि ती काही वाढणार नाहीये. कारण इन्फ्लेशन आणि ती महागाई ते एकत्र मिळून सगळं बरोबर करून टाकतील. त्याच्यामुळे तुम्ही असे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन निवडा की ज्याच्यातून त्याचा रिटर्नचा दर हा 6% पेक्षा वर असलाच पाहिजे. 6%च्या खाली असेल तर ती बचत तुमची हळू कमी होत जाणार आहे. ती बचत कधीच वाढणार नाही. त्याच्यानंतर की तुम्हाला काय आहे, की सगळ्यात पहिले की तुम्हाला महागाई हरवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा लागेल. म्हणजे तुम्हाला मल्टीबॅगर शेअर्स, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड याच्यातच तुम्हाला निवड करावी लागेल. कारण यांच्यातील परताव्याचा रेट हा जो आता एफ-डीचा आहे. आता एफ-डीमध्ये किती तुम्हाला रेट भेटतो? 6.5%, 7%. ज्येष्ठ नागरिक असेल तर फार फार 7.5%. तर आणि तुमचा महागाई 6% आहे. मग ते 1-1.5% तुमची संपत्ती वाढते लाँग टर्ममध्ये. तर त्याच्यामुळे एफ-डीमध्ये पैसे ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेअर्स, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड यासारख्या उच्च परतावा देणाऱ्या गोष्टींमध्येच तुमची गुंतवणूक करायला पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर ₹100 मूल्य 20-30 वर्षानंतर खूपच कमी होणार आहे. ते फक्त ₹18-20च राहणार आहे. लक्षात धरा मित्रांनो, दर 10 वर्षांनी ह्या तुमच्या पैशाचं मूल्य हे कमी होत जातं. म्हणजे आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर समजा आता आता 2025 आहे तर 2035ला हे ₹100चं मूल्य ₹50 राहणार आहे. 2045ला हे ₹100चं मूल्य म्हणजे ₹25 राहणार आहे आणि 2030ला याचं मूल्य त्या 45च्या अर्धे करा. म्हणजे असं दर 10 वर्षांना त्या पैशाची किंमत अर्धी होत जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला महागाई काय आहे, महागाई कशी आहे, महागाईचा कसा परिणाम होतोय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता महागाईचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो ते आपण समजून घेऊ. तर तुमची जर कॅश सेव्हिंग असेल तर तुम्ही सगळ्यात मोठं तोट्यातच आहे. कारण की दरवर्षी तुम्ही 6% तुमची ती कॅशची जी
पर्चेसिंग पॉवर तर ती तुम्ही कमी 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 करत जातात. आता जर समजा आता ती जर कॅश असेल तर दरवर्षी त्याची 6% तुमची ती कॅशची व्हॅल्यू कमी 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 होते, एवढं तुम्ही लक्षात धरा. जर ती रक्कम तुमची बँकेत असेल तर बँकमध्ये तुम्ही एफडी केलेली नसेल आणि तशीच बँकेमध्ये पडून असेल तर बँक तुम्हाला 2 ते 3% देतं आणि महागाई 6% आहे. म्हणजे तुमची 2 ते 3% पुन्हा 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 ती रक्कमची व्हॅल्यू कमी 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 कमीच होते. म्हणजे बँकेत पडून राहिलेला पैसा हा महागाईला कधीच बीट करत नाही. त्याची व्हॅल्यू हळूहळू महागाईच्या तुलनेत कमीच होत जाते. ऍटलीस्ट तुम्ही जर एफडी केली तर तुम्ही फक्त महागाईच्या लेवलने चालतात. संपत्ती क्रिएशन कधीच होत नाही. म्हणून तुम्ही मिनिमम एफडी तरी करून पैसा ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याची व्हॅल्यू तरी त्या महागाईच्या हिशोबाने म्हणजे त्याच्याशी मिळती-जुळती राहील. जर तुम्ही तसाच पैसा बँकेमध्ये पडून ठेवला तर ते 2-3%च आहे. तर तुम्हाला 3% महागाई दरवर्षी 3% ना तुमचा पैसा हा कमी कमी कमीच होत जाईल आणि जर तो कॅश ठेवला असेल, तो बँकेत ठेवला नसेल, तर मग दरवर्षी 6% त्याची व्हॅल्यू लॉस होती, हे तुम्ही लक्षात धरा. आता तुमचं आहे की महागाईचा बॉन्ड्सवर होणारा परिणाम. बॉन्ड्स म्हणजे कर्जरोखे. कर्जरोखे म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीला दिलेलं कर्ज. तर याच्यामध्ये काय असतं की बॉन्डचा जो व्याजदर असतो तर त्याला कुपन रेट म्हणतात. तर मग आता याच्यामध्ये कुपन रेट आणि ॲक्चुअल महागाई याचं कंपॅरिझन करावं लागेल. जर जर कुपन रेट खूप चांगला असेल तर त्या बॉन्डची किंमत वाढत जाते आणि कुपन रेट जर ह्या महागाईपेक्षा कमी झाला, म्हणजे बॉन्डवर मिळणारा व्याजदर कमी झाला, तर त्या बॉन्डची व्हॅल्यू पण कमी होऊन जाते. आता शेअर बाजार बघा, आता महागाईच्या काळात काही कंपन्यांचे उत्पन्न वाढतात बघा. म्हणजे आता महागाईच्या शेअर बाजारावर जर होणारा परिणाम जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये वस्त्रोद्योग, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये ज्या ज्या कंपन्या असतात तर त्यांचं उत्पन्न वाढतं. याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जास्त महागाईच्या काळात गुंतवणूक करणं हे खूप फायद्याचं आहे. मालमत्ता आणि सोनं बघा, महागाई जर वाढली तर रिअल इस्टेट आणि सोन्याचे मूल्य वाढायची शक्यता खूप जास्त असते. कारण लोक एक अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून बँका सोडून सोने आणि रिअल इस्टेटला प्राधान्य देतात. त्याच्यामुळे महागाई जर खूप जास्त वाढली तर सोन्याचं आणि रिअल इस्टेट म्हणजे तुमचं घर, बंगला याचं मूल्य वाढत जातं. तर आता आपण फ्युचर व्हॅल्यू बघणार आहोत 6%च्या, म्हणजे 6% व्याजदराने ₹100 किती किती व्हॅल्यू होते. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला, याची काही गरज नाही. तुम्ही जर फार मॅथ एन्थुसियास्ट असाल तर FE इज इक्वल टू PV डिवायडेड बाय टाइम 1 - R इंटू पॉवर टी. याच्यामध्ये R म्हणजे महागाईचा दर, टी म्हणजे कालावधी आहे. तर तुम्ही रफली लक्षात धरा की तुमची जेवढी पैसा आहे तर त्याची व्हॅल्यू 10 वर्षांनी अर्धी होऊन जाते. म्हणजे ₹100ची व्हॅल्यू ही 2035ला ₹50 असणार आहे, 45ला ₹25 असणार आहे आणि 55 साली ती ₹12 असणार आहे. असं तुम्ही रफली लक्षात धरू शकता की दर 10 वर्षांनी पैशाची व्हॅल्यू ही अर्धी होऊन जाते. त्याच्यामुळे 30 वर्षानंतर ₹100ची व्हॅल्यू ₹8च राहणार आहे, एवढं लक्षात धरा. आता आपण महागाईवर कोणकोणते उपाय असतात, ते कसे कसे करायचे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले की तुम्हाला महागाईशी लढायचं असेल तर तुम्हाला गुंतवणुकीची विविधता करावी लागेल. तुम्हाला महागाईपेक्षा जास्त व्याजदर असणाऱ्याच गुंतवणुकीच्या साधनांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. एफडी हे महागाईच्या बरोबरीत असणारं, म्हणजे फक्त इज इक्वल टू महागाईच असणारं साधन आहे. एफडी मधून तुम्ही प्रचंड पैसा किंवा प्रचंड संपत्ती कधीच तयार करू शकत नाही. एफडी फक्त महागाईलाच बीट करते, म्हणजे फक्त महागाईच्या हिशोबाने चालते. आणि तुम्ही बँकेमध्ये तसाच पैसा ठेवला असेल तर तो महागाईला पण बीट करत नाही. दरवर्षी 2-3% त्याची व्हॅल्यू कमीच होते. आणि जर तुम्ही कॅश पैसा घरात ठेवला असेल तर दरवर्षी 6% ती कमी होते. त्याच्यामुळे तुम्हाला असे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन निवडायचे आहेत की ज्याच्यातील रिटर्न हा 6% पेक्षा जास्तच असला पाहिजे. आणि असे रिटर्नचे ऑप्शन हे फक्त बॉन्ड, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हेच आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचे, शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, रिअल इस्टेट आणि इतर ज्या मालमत्ता आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. आणि इन्फ्लेशन लिंक बॉन्ड हे ना सरकारी बॉन्ड असतात. याच्यामध्ये काय असतं की यांना बॉन्डचा जो कुपन रेट आहे, म्हणजे बॉन्डची ती यील्ड आहे, तर ती तुम्हाला महागाईनुसार ॲडजस्ट करून भेटते. तर यांना इन्फ्लेशन लिंक्ड बॉन्ड म्हणतात. हे गव्हर्नमेंट बॉन्डचाच एक प्रकार आहे. तर या बॉन्डच्या व्हिडिओमध्ये तसं मी ते सेपरेट सांगितलेलंच आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आणि सोनं, महागाईच्या काळात सोन्याचा पण किमतीमध्ये वाढ होते. तर त्याच्यामुळे महागाईच्या काळात तुम्ही सोन्याचा पण एक सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून एक बघू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महागाई काय असते, महागाईच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये काय काय परिणाम होतो, महागाईपासून कसं वाचायचं असतं आणि तुम्ही लॉंग टर्ममध्ये महागाईला कसं बीट करून चांगलं उत्पन्न जनरेट करू शकता, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि एक मित्रांनो लक्षात धरा, आजकालचे जे हे तुम्हाला सांगतायत 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, पण त्यावेळेस
त्या काळात ते तेवढ्या ज्या रुपये तर त्याचं व्हॅल्यू काहीच राहणार नाही ना. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघायची असेल तर तुम्ही 12% हिशोबाने कधीच लावू नका ते. त्याच्यामधले 6% तुम्ही काढून टाका आणि 6% हिशोबानेच म्हणजे जर तुम्ही 12% हिशोबाने जर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे तुम्ही पैसे त्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ॲपमध्ये करत असाल तर तसं करू नका. त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही 6% हिशोबाने पॉवर ऑफ कंपाऊंडिंग लावा आणि ती जी व्हॅल्यू असेल, जी आताच्या हिशोबाने असेल, तर तीच व्हॅल्यू तेवढ्या काळानंतर जी रक्कम असेल म्हणजे जी काही असेल तर त्याची ॲक्चुअल व्हॅल्यू त्या 6%च्या हिशोबानेच असणार आहे. आता हे थोडं तुम्हाला कॉम्प्लिकेट होत असेल, पण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींवर डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला हा युजफुल वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बुलरन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.